गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट मंडेला आपण इंग्लिश मिडियम इकॉनॉमिक्स स्टार्ट केलं होतं, बरोबर आहे. तर त्यातला फर्स्ट जो काय आपला व्हिडिओ होता तो लास्ट मंडेला अपलोड केला. बऱ्याच स्टुडंट्सनी मला व्हॉट्सअपवर पर्सनली मेसेज करून ज्या काही क्वेरीज होत्या, ज्या काही डिफिकल्टीज होत्या त्या शेअर केल्या आणि मी सुद्धा पर्सनली त्यांना रिप्लाय केलेले आहेत, बरोबर. तर छान वाटलं तुमचा रिस्पॉन्स बघून. आम्हाला देखील साहजिक आहे, आम्हीसुद्धा इन्स्पायर होतो. तर असेच तुम्ही ज्या काही डिफिकल्टीज असतील त्या बिंदासपणे विचारत जावा, ओके. तर आपण आता तोच टॉपिक कंटिन्यू करू. सगळ्यात पहिल्यांदा लास्ट मंडेला आपण काय बघितलं तर तुम्हाला इथं दिसतं स्क्रीनवर. लास्ट मंडे वी स्टार्टेड चॅप्टर 2 युटिलिटी ॲनालिसिस, बरोबर आहे. आपण लास्ट मंडेला सेकंड टॉपिकपासून स्टार्ट केली. ॲक्च्युली फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स जरी असला तरी आपण स्टार्टिंगला तो फर्स्ट टॉपिक ड्रॉप केलेला आहे. वी हॅव स्टार्टेड विथ चॅप्टर 2 युटिलिटी ॲनालिसिस. तर त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं. इन चॅप्टर 2 वी स्टडीड मिनिंग अँड फीचर्स ऑफ युटिलिटी, की त्यामध्ये आपण युटिलिटीची मिनिंग बघितली होती आणि फीचर्सला स्टार्ट केले होते. फीचर्स सगळे काही झाले नव्हते आपले शिकून, पण फीचर्सला आपण स्टार्ट केले होते, बरोबर आहे. तर परत एकदा मी थोडक्यात लास्ट मंडेला जे काय झालं ते रिवाईज करतो. तर युटिलिटीची मिनिंग बघितली होती. तुम्हाला तिथं स्क्रीनवर दिसतं आहे की मिनिंग, युटिलिटी इज द कॅपॅसिटी ऑफ कम्युनिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. युटिलिटी म्हणजे नक्की काय तर कॅपॅसिटी ऑफ कम्युनिटी. प्रत्येक वस्तूमध्ये एक कॅपॅसिटी आहे. कसली? टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. माणसाच्या ज्या काय वॉन्ट्स आहेत, माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या सॅटिस्फाय करण्याची कॅपॅसिटी प्रत्येक कम्युनिटीमध्ये असते. दॅट इज कॉल्ड युटिलिटी ऑफ कम्युनिटी. त्यालाच त्या वस्तूची युटिलिटी म्हणतात. तो कॅपॅसिटी वर्ड का यूज केला? बिकॉज देअर इज काय वस्तूंमध्ये कमी कॅपॅसिटी असते, मोर कॅपॅसिटी. काय वस्तूंमध्ये लेस कॅपॅसिटी, कमी जास्त प्रमाण असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कारल्याची भाजी ही जी काय असते ती बऱ्याच जणांना आवडत नसते, बरोबर आहे. म्हणजे घरात जर कारल्याची भाजी केली असेल तर आपलं तोंड साहजिक वाकडं होतं, कारण आपल्याला ती भाजी आवडत नसते. पण ह्याचा अर्थ कारल्यामध्ये युटिलिटी नाही असं होत नाही. पण आपल्याला आवडत नाही म्हणून आपल्याला युटिलिटी नाही आहे. बट घरामध्ये अजून अशी माणसं आहेत की बाबा तुमची आई असून दे किंवा तुमचे वडील असून दे, त्यांना जर कारला आवडत असेल तर ह्याचा अर्थ कारल्यामध्ये त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने युटिलिटी आहे. बिकॉज इट सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स. कारण आपण जरी आपली भूक कारल्यामुळं भागवत नसेल, त्यांची भूक मात्र कारल्यामुळं भागली. म्हणून त्यांनी तो कॅपॅसिटी वर्ड यूज केला होता, ओके. आणि आपण अजून काय बघितलं होतं तर आपण फीचर्सला स्टार्ट केली होती, ओके. देअर आर टोटल 10 फीचर्स रिलेटेड विथ युटिलिटी. युटिलिटीचे टोटल एकंदरीत 10 फीचर्स आहेत. त्या 10मधले फर्स्ट 4 टॉपिक्स दॅट वी हॅव स्टडीड, त्यातले फर्स्ट 4 फीचर्स, त्यातले पहिले 4 फीचर्स आपले झाले होते. हो बरोबर आहे, 4 झाले होते. पण त्यातला जो एक्सेप्ट थर्ड फीचर्स, त्यातला जो थर्ड फीचर होता तो आपला राहिला होता, बरोबर आहे. तर असे एकंदरीत 4 फीचर्स आपले झाले आहेत. रिमेनिंग फीचर्स जे काय आहेत ते आजच्या बॅचमध्ये आपण कंप्लीट करू, ओके. चला मग आपण स्टार्ट करूया. फीचर्स ऑफ युटिलिटी आपले 4 झालेले आहेत, त्यामुळे मी ते कंटिन्यू करते. 5वं फीचर्स मी स्टार्ट करतो आहे. व्हॉट इज द 5th फीचर? युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर. की 5व्या फीचरची हेडिंग काय? युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर. प्लेजर मीन्स हॅपीनेस, आनंद. की युटिलिटी आणि आनंद, प्लेजर, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कसं काय? बरोबर ना. काय वस्तू आपल्या आजूबाजूला अशा असतात की ज्यांच्यात युटिलिटी असते, ज्यांच्यामुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होते, बट इट डज नॉट गिव्ह एनी प्लेजर. पण त्यांच्यापासून आपल्याला कोणताही आनंद मिळत नाही. फॉर एक्झाम्पल मेडिसिन्स, इंजेक्शन्स. म्हणजे उद्या जर आपल्याला कुठला काही आजारी पडलो, आपण पेशंट पर्सन असेल, तर पेशंट पर्सनची इच्छा काय असते तर त्याला लवकरात लवकर आजारातून बरं व्हायचं असतं. आणि ती इच्छा, ती जी काही त्याची वॉन्ट आहे ती सॅटिस्फाय करण्याची कॅपॅसिटी कशा आहे? ते मेडिसिनमध्ये, बरोबर आहे. म्हणजे पेशंट पर्सन मेडिसिन खातोच, पण ते मेडिसिन खाताना त्याला कुठला आनंद मिळत नाही, कारण त्याची जी टेस्ट असते ती टेस्ट कदाचित आपल्याला आवडत नसते, बरोबर आहे. म्हणजे कोण मेडिसिन किंवा इंजेक्शन आवडीने घेत नाही, पण ते घ्यावंच लागतं. बिकॉज त्याची जी वॉन्ट आहे बरं होण्याची ती कॅपॅसिटी त्या मेडिसिनमध्ये आहे.
ओके, बघा त्यांनी काय दिलं आहे, आपण पॉईंटमध्ये बघू. अ कमोडिटी मे पजेस युटिलिटी. काय काय वस्तू अशा असतात मे पजेस युटिलिटी, की त्यांच्यात युटिलिटी असते, बट इट मे नॉट गिव्ह एनी प्लेजर टू द कन्झ्युमर. बट त्यांच्यात युटिलिटी असते मान्य आहे, बट इट मे नॉट गिव्ह एनी प्लेजर, पण ते कुठलाही आनंद देत नाही. कुणाला? टू द कन्झ्युमर. कन्झ्युमरला त्यातनं कुठलाही आनंद मिळत नाही. वॉन्ट सॅटिस्फाय होते पण आनंद मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, आपलंच एक्झाम्पल दिलं त्यांनी. फॉर एक्झाम्पल, इंजेक्शन्स फॉर अ पेशंट हॅज युटिलिटी, की इंजेक्शन जे काय असतं त्या इंजेक्शनमध्ये युटिलिटी आहे ना. कुणासाठी? फॉर अ पेशंटसाठी. का बरे? बिकॉज इट कर्स द एलिमेंट. बरोबर आहे, बिकॉज इट कर्स द एलिमेंट. म्हणजे याचा अर्थ काय, की त्याच्यामुळे तो पेशंट नक्कीच बरा होणार आहे, बट इट हार्डली गिव्स एनी एन्जॉयमेंट ऑर प्लेजर टू हिम. हार्डलीचा अर्थ माहिती ना तुम्हाला? नाही. शक्यतो नाही हा शब्द जेव्हा निगेटिव्ह जेव्हा वर्ड यूज करायचा असेल तेव्हा हार्डली हा शब्द वापरतात. इट डज नॉट गिव्ह एनी एन्जॉयमेंट ऑर प्लेजर टू हिम. तो घेतो पेशंट, जो काय पेशंट पर्सन असेल तो इंजेक्शन घेतो, कारण त्याची वॉन्ट जी काय आहे, बरं व्हायची इच्छा जी काय आहे, ते इच्छा त्याची जी काय आहे ती इंजेक्शनमुळं सॅटिस्फाय होणार आहे, मान्य आहे, त्याला पण कळत असतं. बट इट डज नॉट गिव्ह एनी एन्जॉयमेंट. पण ते इंजेक्शन घेताना तो हसत नसतो का उड्या मारत नसतो, त्याला त्यातनं कुठलाही आनंद मिळत नाही. ओके, तर हा पॉईंट झाला. म्हणजे युटिलिटी आणि प्लेजर हे दोन्ही वर्ड्स काय झाले? डिफरंट झाले. नक्की कळलं? नेक्स्ट फीचर 6, युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. की युटिलिटी जसं प्लेजरपासून युटिलिटी आणि प्लेजर हे दोन्ही शब्द वेगळे होते ना, त्याचप्रमाणे युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन हे दोन्ही वर्ड्स वेगवेगळे आहेत. कसं काय वेगवेगळे? म्हणजे फॉर एक्झाम्पल, युटिलिटी प्रत्येकातच आहे. प्रत्येक वस्तू, ईच अँड एव्हरीथिंग बिसाइड्स अस पजेस युटिलिटी. आपल्या आजूबाजूला जेवढ्या असतील वस्तू त्या प्रत्येक वस्तूमध्ये युटिलिटी आहे, मान्य आहे. मी म्हणलो ना तुम्हाला, दगडांमध्ये रस्त्यावरची जे काही दगडी आहेत त्यांच्यात पण युटिलिटी आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या प्रत्येक वस्तूमुळे आपलं सॅटिस्फॅक्शन होतंच. म्हणजे फॉर एक्झाम्पल, युटिलिटी इज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ कन्झम्पशन. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला भूक लागलेली आहे, तर भूक लागली म्हणल्यावर आपण रस्त्याने जाताना कुठल्या तरी हॉटेलचा शोध घेणार. हॉटेलचा शोध घेणार का? बाकीचे पण दुकान आहेत ना रस्त्याला, नाही, पण आपली नजर हॉटेलवरच जाणार. का बरं? कारण हॉटेल एकमेव असं ठिकाण आहे की जिथं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होऊ शकते. आपल्याला खायला हॉटेलमध्येच मिळणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला जर रस्त्यावर किंवा त्या चौकामध्ये जर 4-5 हॉटेल दिसली डोळ्यासमोर, तर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही त्या 4-5 मधल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ शकता. बिकॉज ईच अँड एव्हरी हॉटेल पजेस युटिलिटी. कुठल्या हॉटेलमध्ये गेल्यावर जेवायला भेटणारच आहे की, म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये युटिलिटी आहे. बट सॅटिस्फॅक्शन तुम्हाला केव्हा भेटणार आहे? जेव्हा तुम्ही हॉटेलमधनं जेवून बाहेर पडताल आणि ते जेवल्यानंतर जर तिथली टेस्ट तुम्हाला आवडली, तिथल्या भाज्या तुम्हाला आवडल्या, तर तुमच्या तोंडावर बाहेर पडल्यावर जे तुमच्या तोंडावर दिसणार आहे ना, ते सॅटिस्फॅक्शन. परंतु हॉटेलमध्ये टेस्ट चांगली नव्हती, भाज्याची चव चांगली नसेल, मग तुम्ही आपलं भूक लागली म्हणून बळबळ काहीतरी खाल्लं, पण सॅटिस्फॅक्शन मात्र जर भेटलं नसेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणार आहे. थोडक्यात काय, युटिलिटी प्रत्येक हॉटेलमध्ये आहे. कुठल्या हॉटेलमध्ये गेला तरी जेवायला भेटणारच आहे ना, पण सॅटिस्फॅक्शन जे काय भेटणार आहे ते आफ्टर कन्झम्पशन, ते जेवल्यानंतर भेटणार आहे. नक्की कळलं? मग दिले बघा काय दिले त्यांनी. दिले युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन. एक मिनिट. युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन. की युटिलिटीमुळं कॉज ऑफ कन्झम्पशन मीन्स काय? कुठलीही वस्तू वापरायचं जे काही कारण असतं ते युटिलिटी असतं. बरोबर आहे ना? जोपर्यंत भूक लागणारच नाही तोपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये कसं काय शिरणार? त्यामुळं हे बरोबर आहे, युटिलिटी इज द कॉज ऑफ कन्झम्पशन, बट सॅटिस्फॅक्शन इज द एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. पण सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं? एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. त्या वस्तूचा वापर पूर्ण झाल्यानंतर त्यातनं जे काय मिळतं त्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतात. कपडे धुवायची आज वेळ आली तुमच्यावर, खाली दुकानामध्ये गेला, 7-8 साबण आहेत, टाईड आहे, व्हील आहे, रीन आहे, निरमा आहे,
कुठलाही साबण नेला तरी चालेलच की, प्रत्येक साबण कपड्यांचंच आहे. पण जर घरी नेलेला साबण तुम्ही जो काय पर्टिक्युलर कंपनीचा एखादा साबण तुम्ही घेतला, फॉर एक्झाम्पल टाईडचा तुम्ही साबण घेतला आणि घरी जाऊन समजा तुम्ही कपडे धुवायला घेतले आणि समजा कपडे जर स्वच्छ निघले नाहीत, तर ह्याचा अर्थ इट डज नॉट गिव्ह एनी सॅटिस्फॅक्शन. त्या साबणातनं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालंच नाही, आहे का नाही. म्हणून त्यांनी दिलं की दे आर, पुढे काय म्हणतात ते, दे आर इंटर रिलेटेड बट स्टील डिफरंट कन्सेप्ट्स. युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन हे दोन्ही वर्ड्स वेगळे आहेत. युटिलिटी प्रत्येकात आहे, कुठलाही साबण न्यावं घरी, तो कपडे धुवायचाच आहे. पण सॅटिस्फॅक्शन प्रत्येकातनं मिळेल सांगता येत नाही. म्हणून स्टील डिफरंट कन्सेप्ट्स, ते दोन्ही कन्सेप्ट्स वेगळे आहेत. त्यांनी फॉर एक्झाम्पल दिले बघा खाली, अ थर्स्टी पर्सन ड्रिंक्स अ ग्लास ऑफ वॉटर. की समजा एखादा तहानलेला माणूस असेल, ड्रिंक्स अ ग्लास ऑफ वॉटर, त्यांनी समजा एखादा पिण्याच्या पाण्याचा ग्लास जर पिला, तर साहजिक आहे, सिन्स द वॉटर हॅज द कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय थर्स्ट. म्हणजे ह्याचा अर्थ त्याला जे पाणी पिल्यानंतर तुम्ही त्याला पाणी पिल्यानंतर जर त्याला विचारलं तर त्या तोंडावर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन दिसणार आहे, कारण तो थर्स्टी पर्सन आहे. थर्स्टी शब्द वापरला त्यांनी. थर्स्टी मीन्स तहानलेला. नॉर्मली कुणालाही पाणी प्यायचं जेव्हा तुम्ही ग्लास ऑफर करता, की ज्याला तहान लागली नसेल त्याला मे बी सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. परंतु एखादा थर्स्टी पर्सनला जेव्हा तुम्ही ग्लास ऑफ वॉटर, पाण्याचा ग्लास ऑफर करतात, तेव्हा त्याला सॅटिस्फॅक्शन नक्कीच जास्त मिळतं. ओके, नक्की कळलं. पुढचं जे काय पॉईंट असेल ते पुढचा पॉईंट इग्नोर करा, एवढंच एक्झाम्पल दिलं तरी चालेल. नेक्स्ट पॉईंट, 7वा ग्राम, मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज हायपोथेटिकल. की युटिलिटीचं जी काही युटिलिटी आपण आत्तापर्यंत मोजतो आहे, बरोबर म्हणतो आहे युटिलिटी, मेजरमेंट ऑफ युटिलिटी, ती युटिलिटीचं जे काय मेजरमेंट आहे, मोजमाप आहे, इज हायपोथेटिकल. ते मोजता येत नाही. कसं काय मोजणार आणि का मोजणार? कारण सगळ्यात महत्त्वाचं सर, अशा वस्तू आम्हाला मोजता येतात. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही घरात बसलाय, मी तुम्हाला विचारलं बाबा की तुमच्या घरात बाबा किती फॅन्स आहेत, तुम्ही सांगू शकता सर 3 फॅन आहेत, 2 फॅन आहेत, 1 फॅन आहे. का सांगू शकता? कारण सर ते दिसते डोळ्यांना आमच्या. पण जर मी विचारलं बाबा एखादा पर्टिक्युलर, आज घरात आईने भाजी केली ना दुपारी जेवायला, मग किंवा रात्रीची काल मम्मीने भाजी केली, ती खाल्ल्यानंतर किती युटिलिटी मिळाली? नाही ना सर, ते नाही सांगता येणार. आवडली भाजी, छान होती, मम्मीने छान भाजी केली, पण ती भाजी किती आवडली ते मला माहिती, माझ्या मनाला ठाऊक आहे, किंवा ते माझ्या आतमध्ये आहे, मनामध्ये आहे. ते मी असं रिप्रेझेंट दाखवू नाही शकत. म्हणजे थोडक्यात काय, युटिलिटी ड्वेल्स इन द माइंड ऑफ द कंझ्युमर. युटिलिटी माणसाच्या मनात तयार होत असती. युटिलिटी डज नॉट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स. युटिलिटी अशी वस्तू की तिला कुठलं अस्तित्व नाही आहे, त्यामुळे ती दाखवता येत नाही. आणि दाखवताच येत नसेल तर मोजणार कशी? म्हणून त्यांनी काय दिले, नीट बघा. युटिलिटी इज ॲन ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अदृश्य. युटिलिटी ही अशी एक कन्सेप्ट आहे, अशी गोष्ट, म्हणजे युटिलिटी अशी एक वस्तू आहे की जी ॲब्स्ट्रॅक्ट आहे, जी डोळ्यांना दिसत नाही. कार्डिनल ऑर न्यूमेरिकल मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज नॉट पॉसिबल. ती ॲब्स्ट्रॅक्ट असल्यामुळं तिचं मेजरमेंट कार्डिनल म्हणजे न्यूमेरिकल, आकड्यांमध्ये 1 2 3 4 5, त्यामुळे ती डोळ्यांना दिसतच नसली, त्यामुळे तिचं जे काय कार्डिनल मेजरमेंट आहे, युटिलिटी जर तुम्हाला मी म्हटलं बाबा आकड्यांमध्ये मोजा 1 2 3 4 5 6, इज नॉट पॉसिबल. ते शक्य नाही आहे. कळलं ना? कारण कुठल्या गोष्टी मोजता येतात ज्या दिसतात. युटिलिटी दिसतच नाही म्हणल्यावर मोजता कशी येणार? बरोबर आहे. दिलं त्यांनी. फॉर एक्झाम्पल, थर्स्टी पर्सन आफ्टर ड्रिंकिंग वॉटर, की तहानलेला माणूस जेव्हा पाण्याचा ग्लास पितो, मे डिराईव्ह, त्याला 2 युटिलिटी मिळतात, एक तर हायर ऑर लोअर लेवल ऑफ युटिलिटी. बस. तुम्ही काय सांगू शकता? मी तुम्हाला विचारलं बाबा तुम्हाला काल मम्मीने भाजी केली ती रात्री घरी, ती किती आवडली? तुम्ही 2 शब्द सांगताल, सर भाजी खूपच छान झाली होती, किंवा दुसरा शब्द, तर भाजी खूपच खराब झाली होती. हायर ऑर लोअर. तुम्ही असं नाही सांगू शकणार ना, सर भाजी खूप छान झाली होती, मी त्याला 8 पॉईंट दिले, 9 पॉईंट दिले, 10 पॉईंट दिले. असं आपण पॉईंटमध्ये नाही काउंट करू शकत. आपण 2 भाषेत, एक तर हायर ऑर लोअर ह्या 2 शब्दात आपण बोलू शकतो. म्हणून त्यांनी पुढचं सेंटेन्स दिले बघा, की दस
युटिलिटी कॅन ओनली बी एक्सपिरियन्स. युटिलिटी फक्त आपण एक्सपिरियन्स करू शकतो, अनुभव घेऊ शकतो. अँड फाउंड आयदर पॉझिटिव्ह, झिरो ऑर निगेटिव्ह. एकतर ती पॉझिटिव्ह असू शकते, झिरो असू शकते, ऑर निगेटिव्ह असू शकते. निगेटिव्ह युटिलिटी इज कॉल्ड डिसयुटिलिटी. आणि जी निगेटिव्ह असते ना त्याला डिसयुटिलिटी म्हणतात. आता ॲक्च्युली डिसयुटिलिटी म्हणजे काय, तर मला पुढं लॉ शिकवायचा आहे, तर हा जो काय वर्ड आहे डिसयुटिलिटी, मी तुम्हाला लॉमध्ये परत एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करेन. त्यामुळे फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की ते लास्ट सेंटेन्स आहे, निगेटिव्ह युटिलिटी इज कॉल्ड डिसयुटिलिटी. त्याचा अर्थ मी तुम्हाला नेक्स्ट लॉमध्ये जाईलच आपल्याला तो पॉईंट. ओके, नेक्स्ट फीचर बघू आपण. फीचर 8, युटिलिटी इज मल्टीपर्पज. मल्टीपर्पज म्हणजे माहिती आहे की काय काय वस्तू अशा असतात की ज्या एकाच नाही भरपूर वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी वापरल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आत्ता तुम्ही घरात बसलेला आहात. आता सध्या लॉकडाऊनमुळे आपण घरातच आहोत, पण त्या घरात आपल्या घरात एक वस्तू मात्र अशी आहे की त्या वस्तूमुळं आपल्या असंख्य मेनी वॉन्ट्स आर सॅटिस्फाईड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, गरम होते म्हणून सर डोक्यावर फॅन लावला आहे, फर्स्ट वॉन्ट तुमची सॅटिस्फाय झाली. मग बोर होते सर, आता काय कळत नाही, मग त्याला टी व्ही लावला, बरोबर आहे ना. त्यानंतर काहीतरी गार खायची इच्छा असेल, सर फ्रीज ऑन आहे. म्हणजे ह्याचा अर्थ घरात बसून बघा ना तुमच्या कितीतरी वॉन्ट सॅटिस्फाय होतात ते. बट ह्या सगळ्यांमध्ये एकच, ह्या सगळ्यांना जोडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. कारण ती एकच वस्तू अशी इलेक्ट्रिसिटी की ज्याच्यामुळे तुमच्या कितीतरी वॉन्ट सॅटिस्फाय होतं ते, बरोबर आहे ना. समजा हीच लाईट जर तुमची गेली, घरातली लाईट जर तुमची गेली, तर बघा बरं, विचार करा, तुमची एक तरी वॉन्ट सॅटिस्फाय होती का? नाही. म्हणून त्यांनी तो वर्ड वापरला, युटिलिटीज मल्टीपर्पज. सोप्पा पॉईंट आहे, तुम्हाला सुद्धा वाचून कळेल तो. काय दिलं बघा. कमोडिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ मोर दॅन वन पर्सन. काय काय वस्तू अशा असतात कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट ऑफ मोर दॅन वन पर्सन. एकापेक्षा जास्त वस्तूंच्या किंवा जास्त माणसांच्या वॉन्ट सॅटिस्फाय करतात ना. म्हणजे तो घरात जो काय फॅन लावलेला असतो, इलेक्ट्रिसिटी जो काय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हॉलमध्ये बसलाय, टी व्ही बघताय, तिथं तुमचा भाऊ किंवा तुमचे वडील बेडरूममध्ये बसले, त्यांनी फॅन ऑन केला आहे. तुमच्या मम्मीचं काहीतरी काम किचनमध्ये काम चालू आहे, त्यांनी मिक्सर ऑन केला आहे. म्हणजे बघा ना, एक हॉलमध्ये, एक बेडरूममध्ये, एक किचनमध्ये प्रत्येकाची वॉन्ट सॅटिस्फाय होते, पण त्या इलेक्ट्रिसिटीमुळे ना. म्हणून त्यांनी दिले इट कॅन ऑल्सो बी पुट टू सेव्हरल युजेस. की ज्या वस्तू आपण सेव्हरल युजेस, असंख्य भरपूर साऱ्या वापराकरता आपण ती वस्तू वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपलंच दिलं आहे, इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज टू सर्व मेनी पर्पज. की इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण मेनी पर्पज, भरपूर कारणांसाठी करतो. अँड फॉर मेनी पीपल ॲट सम पॉईंट ऑफ टाईम. की सम पॉईंट ऑफ टाईम, सम नाही ॲक्च्युली, तिथं सेम पाहिजे होतं, ॲट सेम पॉईंट ऑफ टाईम. की इलेक्ट्रिसिटी अशी वस्तू आहे की ज्याचा वापर आपण भरपूर कारणांसाठी, भरपूर लोकांच्या वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता एकाच ठिकाणी करू शकतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपलं घर, आपल्या घरात इनडायरेक्टली सगळ्यांच्या वॉन्ट सॅटिस्फाय होतात ते आत्ता लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये. आणि त्याला एकच गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे, इलेक्ट्रिसिटी. नक्की कळलं. नेक्स्ट फीचर 9, युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. इंटेन्सिटी मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे यातला. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, अर्जन्सी. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, तुम्ही घरात बसलेला आहात, नॉर्मल आहात, तुम्हाला समजा एखादा जो काय ग्लास ऑफ वॉटर, पाण्याचा ग्लास समजा ऑफर केला, तहान वगैरे लागलेली नाही, परंतु दिला आपला प्यायच्या पाण्याचा ग्लास तुम्हाला दिला, तर तुम्ही त्यातलं पाणी पिता, बरोबर आहे. बट यू विल गेट लेस युटिलिटी. पण तुम्हाला जी काय युटिलिटी मिळेल ती कमी असेल, लेस युटिलिटी, लोअर युटिलिटी. कारण तुमच्यात अजून इंटेन्सिटी, ती अर्जन्सी, ताणच नाही लागली सर, घरातच बसलेलो आहे, सावलीत बसलेलो आहे, त्यामुळं अजून ताण लागलेली नाही. त्यामुळं तुम्ही दिलं म्हणून आपलं पियाच्या पाण्याचा ग्लास जो काय होता, आम्ही पाणी पिलं. परंतु मी म्हणलो एक काम करा, जरा थोडंसं खाली जावा, उन्हामध्ये तुम्ही जाऊन आला, थोडंसं चालून आला, आणि जर सेम ग्लास ऑफ वॉटर, तोच पाण्याचा ग्लास जर मी परत तुम्हाला अगेन ऑफर केला, तर मात्र आता पाणी पिल्यानंतर जी तुम्हाला युटिलिटी मिळेल
ती हायर युटिलिटी. आता मात्र तुम्हाला युटिलिटी जास्त मिळेल. का? कारण आता तुम्ही खालनं चालून आल्यामुळं, उन्हातून चालून आल्यामुळं तुमच्यामध्ये इंटेन्सिटी क्रिएट झाली. नक्की कळलं? बघू आपण पॉईंटमध्ये काय दिलं आहे. युटिलिटी डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. ती युटिलिटी ही तुमच्या वॉन्टच्या इंटेन्सिटीवर डिपेंड असते. म्हणजे भूक लागल्यानंतर जेवायला मिळाल्यावर जी युटिलिटी मिळते, ती युटिलिटी भूक लागलेली नसताना जर तुम्हाला जेवायला दिलं तर नाही मिळणार. म्हणजे आत्ता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही दुपारी 1 वाजता जेवण करून बसलेला आहात, बरोबर. परत 3 वाजता तुम्हाला कोणीतरी मित्र भेटला आणि म्हणला चल जेवायला. तुम्ही त्याच्याबरोबर जेवायला बसलेला आहात, तर तुम्ही जेवताल त्याच्याबरोबर किंवा त्याला कंपनी देताल, पण तुमच्या तोंडावर डिसयुटिलिटी असणार आहे. कारण तुम्ही आत्ताच जेवलेला आहात, भूक लागलेलीच नाही आहे. त्यामुळं परत जेवून तुम्हाला युटिलिटी भेटणारच नाही. म्हणून त्यांनी दिले पुढे, मोर इंटेन्स द वॉन्ट, ग्रेटर विल बी द युटिलिटी. मोर इंटेन्स द वॉन्ट, जेवढी वॉन्टमध्ये इंटेन्सिटी वाढत जाते, ग्रेटर विल बी द युटिलिटी, तुमची युटिलिटी पण काय होत जाते, वाढत जाते. ॲज अँड व्हेन द अर्जन्सी ऑफ वॉन्ट डिक्लाइन्स, आणि जसजशी तुमची अर्जन्सी, तुमची इंटेन्सिटी काय होत जाते, डिक्लाइन्स म्हणजे काय, कमी होणे, डिक्रीज. जसजशी तुमची इंटेन्सिटी कमी होत जाते, युटिलिटी डिमिनिशेस, तुमची युटिलिटी कमी होत जाते. बरोबर आहे ना. तहान लागली नसताना पाण्याचा ग्लास दिला, त्यातनं युटिलिटी कमीच मिळणार आहे मग तुम्हाला. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, अ हंग्री पर्सन फाइंड्स मोर युटिलिटी इन फूड, की जो हंग्री पर्सन, ज्याला भूक लागलेली आहे, त्या माणसाला युटिलिटी जास्त मिळते फूडमध्ये कुणापेक्षा, दॅन अ पर्सन हू इज नॉट हंग्री. 2 माणसं आहेत, एकाला भूक लागलेली आहे, एकाला भूक लागलेली नाही. दोघांना जेवायला दिलं तर साहजिक आहे, ज्याला भूक लागलेली त्याला युटिलिटी जास्तच मिळणार आहे, कारण त्यात इंटेन्सिटी आहे. नक्की कळलं? लास्ट पॉईंट बघू आपण. 10, युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. सगळ्यात महत्त्वाचं, मी म्हणलेलो तुम्हाला, आपण रस्त्याने जाताना भरपूर दुकानं दिसतात, परंतु आपण ठराविक दुकानांच्या आतच शिरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला की बाबा, मी लास्ट मंडेला मी एक्झाम्पल दिलं होतं की रस्त्याने जाताना भाज्यांची दुकानं असतात, कपड्यांची दुकानं असतात, वाईन शॉप्स असतात, परंतु आपण वाईन शॉपकडे कधी लक्ष देत नाही. कारण का सर, ते आपण घेतच नाही किंवा आपल्याला त्याची सवयच नाही. त्यामुळं आपण त्या दुकानाकडे इग्नोर करतो, बरोबर ना. आपण फक्त कुठल्या वस्तूंना डिमांड करतो, की ज्या वस्तू आपल्या वॉन्ट सॅटिस्फाय करतात. थोडं तेच आहे की अ पर्सन विल डिमांड फॉर अ कमोडिटी. माणूस फक्त अशाच गोष्टींना डिमांड करू शकतो ऑनली इफ इट गिव्स युटिलिटी टू हिम, की ज्या वस्तू त्याला युटिलिटी देतात, की ज्या वस्तूमधनं त्याची वॉन्ट सॅटिस्फाय होते. बरोबर आहे ना. आता मला सांगा, तो काय पीस ऑफ चॉक, खडूचा तुकडा आहे, तो खडूचा जो काय बॉक्स असेल, तो समजा 80 रुपीज, 80 रुपयाला बॉक्स असेल, तो उद्या समजा त्याची प्राईस कमी झाली, 80 रुपयाचा 50ला जरी झाला, तुम्ही का बरं परचेस करताल तो? तुम्ही म्हणताल सर, तो 80चा 50ला होऊन दे किंवा 50 रुपीजवरनं तो 30 रुपीज होऊन दे, आम्ही तो घेणारच नाही आहे. का? कारण अकॉर्डिंग टू स्टुडंट्स, तुमच्या मते त्या खडूमध्ये युटिलिटी नाही आहे. तुमची कुठलीच वॉन्ट त्या खडूमुळं सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळं तुम्ही इग्नोर करताल त्याच्याकडं, तुम्ही डिमांड करणारच नाही. खडूला डिमांड कोण करणार? मी करणार, आम्ही करणार, टीचर्स. कारण आमची वॉन्ट खडूमुळं सॅटिस्फाय होते. बरोबर. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले, अ सिक पर्सन, की जो आजारी व्यक्ती असेल, हॅज युटिलिटी इन मेडिसिन्स. तो आजारी पडल्यामुळे त्याला मेडिसिन्सची गरज वाटते, तो मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन्स परचेस करतो, हेन्स ही डिमांड्स मेडिसिन. तो आजारी पडल्यामुळे त्याला मेडिसिनची गरज असते, म्हणून तो डिमांड करतो. अदरवाईज जो माणूस आजारी नसतो, जे आपल्यासारखी चांगली माणसं, ती कशाला जातील मेडिकलमध्ये डिमांड करायला? बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात काय, की आपण कुठल्या प्रोडक्टला डिमांड करतो, ज्या प्रोडक्टमधनं आपल्याला युटिलिटी मिळते. कळलं नक्की? टोटल 10 फीचर्स होते, आपण ते लाईनशीर शिकलेलो आहोत. एक लास्ट बट नॉट लिस्ट, एक लास्ट फीचर्स आपला मी स्किप केला होता लास्ट मंडेला, तो म्हणजे 3rd फीचर, इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट्स. हा शेवटी घेतला आहे मी, तर थोडासा मोठा पॉईंट आहे, त्यामुळं
तू कळायला जरा व्यवस्थित जाईल. बघू आपण हा लास्ट फीचर कंप्लीट करू, म्हणजे आपले जे काय फीचर्स ऑफ युटिलिटी ते आपले कंप्लीट होतील. बघू आपण लास्ट फीचर काय दिलं याच्यामध्ये. इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट्स. न्यूट्रल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपल्या गाडीचे भरपूर तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी किंवा स्टुडंट्स हे गाड्या चालवतात. त्यामुळे गाड्या चालवतात त्यामुळे त्यांना घेअर जे काय कोण असतील स्टुडंट बाईक चालवतात घेअर, त्यांना माहिती न्यूट्रल घेअर चालवताना न्यूट्रल हा पण असतो. तर न्यूट्रल मीन्स काय की सर ते न्यूट्रलला गाडी टाकली की गाडी पुढे पण जात नाही आणि मागे पण जात नाही. म्हणजे थोडक्यात काय, गाडी पुढे पण जाणार नाही आणि मागे पण सरकणार नाही, त्याला न्यूट्रल म्हणतो आपण, बॅलन्स. मग सेम तोच अर्थ नाही इथं, पण त्याचा अर्थ काय झाला की युटिलिटी अशी कन्सेप्ट आहे की ज्याचा चांगला आणि ज्याचा वाईट, 2 शब्द वापरले मी, चांगला आणि वाईट, गुड ऑर बॅड, दोन्ही इफेक्ट्स होऊ शकतात. म्हणजे काय आपल्याला पॉईंट्समध्ये कळेल. मी पॉईंट्स सगळा घेत नाही, त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स घेतो. तुम्ही नोट डाऊन करताना फक्त तेवढंच करता. काय मी इथनं स्टार्ट करतो. द कमोडिटी शूड सॅटिस्फाय एनी वॉन्ट ऑफ अ पर्सन. की काय वस्तू अशा असतात माणसाच्या, अशा वस्तू असतात आपल्या घरात सॅटिस्फाय एनी वॉन्ट ऑफ अ पर्सन, की माणसाची कुठलीही इच्छा पूर्ण करू शकते विदाउट कन्सिडरेशन ऑफ व्हॉट इज गुड ऑर बॅड, डिझायरेबल ऑर अनडिझायरेबल. इम्पॉर्टंट आहे की काय वस्तू आपल्या घरात अशा आहेत ना की ज्या कुठली इच्छा आपल्या पूर्ण करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरात सर ते झुरळं भरपूर झालीत म्हणून झुरळ मारायचं किंवा ढेकणं मारायचं औषध, उंदीर मारायचं औषध आणलेलं आहे. तर त्याचे गुड ऑर बॅड 2 चांगले वापर करू शकतात. पहिला चांगला वापर उंदरांना मारण्यासाठी आणला आहे, मग उंदरांसाठी वापरा, गुड. आणि एखाद्याला वाटलं नाही सर बाबा जीवनाला कंटाळलो आहे, कुठंतरी सुसाईड करायचं म्हणून ते औषध पिलं, तर बॅड. मग थोडक्यात काय, वस्तू एकच आहे पण त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवू शकता. म्हणून त्यांनी सांगितलं आहे एनी सॅटिस्फाय एनी वॉन्ट ऑफ अ पर्सन, की माणसाच्या कुठलीही इच्छा कुठलीही वस्तू पूर्ण करू शकते. त्यांनी एक वेगळं छान एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल अ नाईफ ॲज अ युटिलिटी, की जो काही चाकू असतो ना आपल्या घरात त्यात युटिलिटी आहे ना. बिकॉज का बरं, तो चाकू आपण कशासाठी वापरतो, टू कट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. भाजी किंवा फळं जे काय असतील ते कापण्यासाठी आपण चाकूचा वापर करतोच की, चांगला वापर करतो. ॲज वेल ॲज इट कॅन बी यूज टू हार्म समवन. पण त्याच चाकूचा वापर आपण कुणाला तरी मारण्यासाठी सुद्धा करू शकतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे थोडक्यात काय, बोथ वॉन्ट्स आर ऑफ डिफरंट नेचर बट आर सॅटिस्फाईड बाय द सेम कम्युनिटी. दोन्ही वॉन्ट्स माणसाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. एक चांगली आहे म्हणजे भाज्यांचा आणि फळांचा कट करण्यासाठी तुम्ही चाकू वापरताय, पण दुसऱ्याला मारण्यासाठी जर चाकू वापरताय तर ते वाईट आहे. मात्र थोडक्यात काय, दोन्ही वॉन्ट्स डिफरंट नेचरच्या आहेत. म्हणून त्यांनी ते लास्ट शेवटी सांगितलेलं आहे, दच युटिलिटी इज इथिकली न्यूट्रल. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला आहे, इथिकली न्यूट्रल. युटिलिटी अशी कन्सेप्ट आहे की जी चांगली पण असू शकते किंवा वाईट पण असू शकते. तो कसा वापर करायचा ते पर्सन आपल्यावर डिपेंड असतं. नक्की कळलं. मग टोटल आज आपण युटिलिटीचे जे काही फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युटिलिटी ते बघितले आपण. देअर आर टोटल 10 फीचर्स, 10 फीचर्स आहेत. 10च्या 10 तुम्ही आज मी तुम्हाला अकाउंट्सच्या बॅचला होमवर्क दिला होता. आय थिंक बऱ्याच जणांनी तो होमवर्क कंप्लीट केला. काही जणांनी दुसऱ्या दिवशी टाकल्यामुळं मला त्यांची नावं ग्रुपवर टाकता आली नाही, पण आय थिंक सगळ्यांनीच तो होमवर्क कंप्लीट केलेला होता. तर आज पण मी तेच सांगतो आहे की युटिलिटी इकॉनॉमिक्सची सुद्धा एक बुक तयार करून ते जे काय मिनिंग, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बघा मिनिंग आणि फीचर्स मी एका स्लाईडमध्ये लिहून दाखवलेले आहे. तर ते मिनिंग आणि हे जे काय फीचर्स आहेत 10 फीचर्स, ते सगळे फीचर्स आहेत असे लिहून काढा. ओके. तुमचं झालेलं होमवर्क मला पर्सनली व्हॉट्सअपवर शेअर करा. ओके. बाय.